श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. पितृदोष आपल्याला असेल तर त्याची काय लक्षणे असतात याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहोत. तर पितृदोष आपल्याला असेल तर त्याचं निवारण कसं करायचं आहे, ते घरच्या घरी आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहोत की पितृदोष आपल्याला असेल तर आपल्याला भयंकर आपल्या अडचणींना, संकटांना आपण सामोरं जावं लागत असतं. तर आपली प्रगती थांबत असते, अक्षरशः आपली प्रगती थांबते. आपण पुढे जाण्याऐवजी आपण मागे खेचलो जातो. एवढा भयंकर परिणाम हा पितृदोषाचा असतो. तर हा पितृदोष तुम्हाला निवारण करण्यासाठी बघा, तुम्ही ज्योतिषांकडे, गुरुजींकडे एखाद्या पत्रिका तुमची दाखवला असाल आणि त्यांनी सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे, खूप भयंकर स्वरूपाचा पितृदोष आहे, खूप सौम्य स्वरूपाचा असतो, कोणाचा खूप स्ट्रॉंग असतो. तर त्यांनी ज्योतिष त्यावरती पितृदोष निवारण कसं करायचं याबद्दल सुद्धा ते सांगतात तुम्हाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या ज्या गोष्टी ते सांगतात तर ते निवारण करण्यासाठी त्या गोष्टी तुम्ही नक्कीच करायला पाहाव्यात. तर बघा, ज्यांना सौम्य स्वरूपामध्ये आहे किंवा तुम्हाला घरच्या घरी, आता ब्राह्मणाकडे जाणं तुम्हाला शक्य झालं नाही आणि तुम्हाला घरच्या घरी आपल्याला पितृदोष निवारण करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी बघा, प्रथम आपले जे पूर्वज असतात बघा, त्यांचं जेव्हा श्राद्ध असतं त्या तिथीला आपल्याला अन्नदान करायचं असतं. त्यांची काय श्राद्धला जी पूजा विधी असतो ती सगळी व्यवस्थितपणे पार पाडायची असते. आता समजा तुम्हाला माहिती नाहीये की तुमचे जे पूर्वज आहेत तर त्यांचं ते कधी त्यांचा मृत्यू झाला आहे, त्याची तिथी तुम्हाला माहिती नसेल तर काय करायचं बघा, तर आपला पितृपक्ष येत असतो, म्हणजे आपले गणपती विसर्जन झाल्यानंतरचा जो पंधरवाडा असतो तो पितृपक्षाचा पंधरवाडा येत असतो. तर या 15 दिवसामध्ये आपल्याला पितरांची पूर्ण सेवा करायची आहे. त्यांच्या नावाने आपल्याला अन्नदान करायचे आहे. बऱ्याच पितरांच्या नावाने गोष्टी आपल्याला या पितृपक्षामध्ये करायच्या असतात. किंवा बघा, जो अक्षय तृतीया असतो, तर अक्षय तृतीया हा जो सण असतो हा पितरांना समर्पित असा सण असतो. पितरांना या दिवशी तृप्त करायचा असतो. तर या दिवशीही आपल्याला पितरांना तृप्त करण्यासाठी अन्नदान करायचं आहे. तर या ज्या 3 वेगवेगळ्या ह्या गोष्टी आहेत, तर या तिन्ही वेळेस आपल्याला अन्नदान करायचं आहे, पितरांची सेवा करायचीच आहे. ठराविक तिथीला या गोष्टी करायच्या आहेत. पण आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पितृ निवारण करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे आपल्याला उपाय करायचे आहेत. तर आपण हे छोटे छोटे उपाय केले, आपण रोज पितरांना स्मरण केलो तर पितरांचा आशीर्वाद हा आपल्या सोबत नक्कीच राहतो आणि आपला पितृदोष सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते. तर पहिली गोष्ट बघा, आपण रोज आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर बघा आपण देवपूजा वगैरे करत असतो. तर देवपूजा करण्याच्या अगोदर सुद्धा आपल्याला पितरांना स्मरण करायचं आहे. म्हणजे बघा, आपली आंघोळ झाली त्याच्यानंतर आपल्याला, तुम्ही आता देवपूजा करण्यासाठी आलात तेव्हा तुम्हाला आठवलं किंवा आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला आठवलं की दक्षिणेला तोंड करून आपले हात जोडायचे आहेत आणि आपल्याला ओम पितृदेवताये नमः, ओम पितृदेवताये नमः, ओम पितृदेवताये नमः असा कमीत कमी 11 वेळेस आपल्याला जप करायचा आहे. बघा, यामध्ये आपल्याला पितृस्तुती म्हणता येते, पितृअष्टक म्हणता येतं, पितृस्तोत्र सुद्धा म्हणता येतं. ह्या गोष्टी सुद्धा करू शकतो. किंवा आमच्या घराण्यातील कोणत्याही व्यक्तीची काही चूक झाले असेल तर आम्हाला क्षमा करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू द्या, अशी प्रार्थना आपल्याला रोज आपल्या पितरांना करायची आहे. फक्त आपण जेव्हा आपली मासिक पाळी वगैरे असते, सूतक असतं, तर त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. आपण जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी जातो, आपण आपला गॅस चालू करतो, त्या अग्नीवर, गॅसच्या शेगडीवर आपल्याला 2-3 तुपाचे थेंब टाकायचे आहेत. पितरांना त्यावेळेस स्मरण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरात आपण चपात्या बनवत असतो त्यावेळेस आपल्या तव्यावरची चपाती, पहिली चपाती बघा, आपले
आपले आजी वगैरे सुद्धा असं म्हणतात की तव्यावरची पहिली चपाती ही आपण खायची नसते, तर तव्यावरची पहिली चपाती ही नेहमी कावळ्यासाठी असते. तर कावळा हे बघा आपल्या पित्रांचंच ते रूप असं मानलं जातं. म्हणजे आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी आपण कावळ्यांना सुद्धा खायला घालत असतो. तसं रोज रोज न चुकता आपण जेव्हा केव्हा तव्यावरची पहिली चपाती आपल्याला कधीच खायची नाही. तव्यावर बघा तुम्ही छोटी चपाती बनवा, मोठी बनवा, तर ती चपाती आपल्याला आपल्या पित्रांसाठी म्हणजे आपल्याला कावळ्यासाठी बनवायची आहे. तुमच्या घराजवळ कावळे असतील, कावळे येऊन खात असतील तर अतिउत्तम. कावळे तुमच्या घराजवळ नसतील तरी काही हरकत नाही, इतर जे पक्षी आहेत ते सुद्धा खाल्लं तरी चालतात. त्याचबरोबर बघा पितृदोष निवारण करण्यासाठी गाईला सुद्धा चपाती देणं खूप महत्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला कुत्रे दिसले, कुत्रे तुमच्या घराच्या जवळ नेहमी येत असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला चपाती टाकायची आहे. याने सुद्धा आपला पितृदोष निवारण होत असतं. हळूहळू याचे परिणाम आपल्याला दिसत असतात. त्याचबरोबर बघा आपल्याचं झाड सुद्धा हे सुद्धा पित्रांची सेवा करण्यासाठी उत्तम मानलं जातं. आठवड्यातून एक वेळेस किंवा 15 दिवसातून एक वेळेस तरी आपल्याला वेळेस तरी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. तर बघा पिंपळाच्या झाडाला आपण बघा पाणी आणि दूध आणि काळे तीळ हे मिक्स करायचं आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असंही म्हणत आपण जल अर्पण करू शकतो. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत ही आपण पिंपळाला जल अर्पण केलं तरी चालतं. त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा आपण 5 घाला, 11 घाला, 21 घाला. आपल्याला नामस्मरण करतच पिंपळाच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याचबरोबर घरामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम जप पठण व्हायला पाहिजे. किंवा मोबाईलवरती लावून द्या आणि आपल्या घरामध्ये रोज लावायचं आहे. न चुकता सकाळी हे काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ओम महामृत्युंजय मंत्र आहे, या मंत्राचा सुद्धा जप आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा आपल्या घरी व्हायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी मी सकाळी मोबाईलवरती लावून देते. त्या विष्णू सहस्त्रनाम असतं, त्यामध्ये तारक मंत्र असतो, गणपती अथर्वशीर्ष असतं, तर बरेच मी हे मंत्र लावत असते, मृत्युंजय लावते. आपल्याला ही सवय करूनच घ्यायची आहे. कंटिन्यू आपलं जे देवांचं मंत्र असू द्या, देव श्लोक आहेत, ते सगळं कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचं आहे. त्यामुळे काय होतं बघा, आपल्या ज्या पवित्र ध्वनी आहेत त्यामुळे आपल्या घरातील वास्तूमध्ये ते ध्वनी पसरले जातात. त्यामुळे आपल्या वास्तूमधील निगेटिव्ह एनर्जी दूर होते. आणि त्याचबरोबर काही पितृदोष असतील, काही इतर दोष असतील, ते सुद्धा आपले दूर होतात. त्याचबरोबर आपल्या मुंग्यांना सुद्धा बघा साखर आणि पीठ मिक्स करून आपल्याला काळ्या मुंग्यांना त्यांना खाण्यासाठी दिलं जातं, पितृदोष दूर करण्यासाठी. असे छोटे छोटे उपाय आहेत. माझ्या मते तरी सगळ्यांनी हे उपाय सगळ्यांना करता येतात आणि सगळ्यांनी हे उपाय करायलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने हे उपाय करा. ज्यांना पितृदोष आहे त्यांनीही करा, ज्यांना नाही त्यांनी सुद्धा करा. कारण पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. पित्रांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर आपलं आयुष्य खूप सोयीस्कर होतं. आपल्याला कधीच कोणत्या गोष्टींची अडचण सुद्धा येत नाही. तसंच आपल्या पित्र आपल्यावर खुश आहेत, त्यामुळे आपण आपली जी प्रार्थना आहे ती सहजपणे आपल्या महाराजांपर्यंत, आपल्या स्वामी महाराजांकडे आपली प्रार्थना पोहोचत असते. यासाठी प्रत्येकाने पित्रांची सेवा रोज करावी. एवढे ऑप्शन सांगितले, यातली एखादी जरी आपण सेवा केलो तरी पितृ हे तृप्त होतात. पित्रांचा कृपाशीर्वाद हा आपल्याला भरभरून लाभत असतो. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया एक नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त आणि मनापासून धन्यवाद.